नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मी अरविंद सावंत तुमचं या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण नवीन काहीतरी पाहणार आहोत। म्हणजेच राशन कार्डमधील ज्यांचे आधार कार्ड लिंक नाही आहे त्यांच्यासाठी हे अतिशय खूप वाईट बातमी आहे। चला तर व्हिडिओ सुरुवात करूया आणि काय काय अटी नियम सरकारने लागू केले आहेत सविस्तर माहिती पाहून घेऊया। आता फक्त या लोकांनाच मिळणार मोफत रेशन सिद्धपत्रिकेबाबत नवीन नियम निघालेले आहेत। जर तुम्ही सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ई-केवायसी केले नाही तर तुमचे नाव सिद्धपत्रिकेच्या यादीतून काढून टाकले जाते। मोफत रेशन योजनेअंतर्गत आता प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कुटुंबातील कोणतीही सदस्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणात स्थलांतरित झाली असेल तर कुणाचा मृत्यू झाला असेल तर अशा परिस्थितीत सरकार त्या लोकांचे रेशन कार्डमधून नाव काढून टाकले जाईल। यासाठी रेशन कार्ड धारकांसाठी आम्ही तुम्हाला याची संपूर्ण माहिती देत आहोत, म्हणजेच तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। रेशन कार्ड 30 जुलैपासून नवीन नियम लागू होणार आहेत। ते कोणते आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहून घेऊया। तर देशात अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे सिद्धपत्रिका आहे आणि त्यांना रेशन कार्ड योजनेअंतर्गत मोफत रेशन देखील मिळते। ज्या तरुणांना सिद्धपत्रिकेचे नियम माहिती नाहीत आणि त्यांचे सिद्धपत्रिका बंद आहे म्हणजे त्यांना मोफत रेशन मिळू शकत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीला सिद्धपत्रिका केवायसी आवश्यक आहे। कारण ई-केवायसी अनिवार्य केलेली आहे सरकारद्वारे। जर तुम्ही सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार केवायसी केले नाही तर तुमचे नाव सिद्धपत्रिकेच्या यादीतून काढून टाकले जाते, म्हणजेच तुमचे रेशन कार्ड सरकारने रद्द केले आहे आणि त्यानंतर तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही, तुम्हाला लाभ मिळत नाही। म्हणूनच तुमच्या रेशन कार्डमध्ये ई-केवायसी करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे रेशन कार्ड कधीही बंद होणार नाही। रेशन कार्डसाठी आधार पडताळणी आवश्यक आहे। राज्यातील रहिवासीकडे जुने सिद्धपत्रिका असल्यास त्यांना आधार कार्डद्वारे त्याची पडताळणी करून घ्यावी लागेल, किंवा त्यांच्याकडे नवीन सिद्धपत्रिका असल्यास त्यांना आधार कार्डद्वारे पडताळणी करून घ्यावी लागेल। म्हणजेच जे नवीन सदस्यासाठी आधार कार्ड करणे आवश्यक आहे, तुम्हाला रेशन कार्ड विक्रेत्याकडून आधार पडताळणी करून घ्यावी लागेल। तुम्ही दुकानात जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकता। यासाठी तुम्हाला गरज नाही इकडे तिकडे कुठेही भटकणे। जे पात्र नाहीत त्यांची नावे काढून टाकली जातील। सरकारने जारी केलेल्या नवीन नियमानुसार आता सिद्धपत्रिका धारकांची नावेही काढून टाकली जाणार आहेत। म्हणजेच असे लोक आहेत ज्यांच्याकडे सिद्धपत्रिका आहेत आणि त्यांच्या रेशन कार्ड योजनेची गरज नाही, अशा लोकांची नावे येथून काढून टाकली जातील। रेशन कार्ड त्यामुळे सरकार सिद्धपत्रिका काढून टाकणार आहे। म्हणजेच सरकारने जारी केलेल्या नियमाअंतर्गत येणाऱ्यांनाच मोफत रेशन मिळेल, म्हणजेच जे रेशन कार्डसाठी पात्र आहेत त्यांनाच रेशन मिळेल, अन्यथा नाव काढून टाकले जाईल। सिद्धपत्रिकेसाठी नवीन काय नियम आहेत ते आपण जाणून घेऊया। तर पहिला नियम आहे ई-केवायसी अनिवार्य आहे। सर्व सिद्धपत्रिका धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे। तुम्ही अद्याप ई-केवायसी केलेली नसल्यास तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करणे। तुम्ही ई-केवायसी न केल्यास तुमचे सिद्धपत्रिकेतून निष्क्रिय होऊ शकते। दुसरी अट आहे अंगठ्याची पडताळणी। काही राज्यामध्ये आता प्रत्येक युनिट सदस्य रेशन दुकानामध्ये जाऊन रेशन मिळवण्यासाठी अंगठ्याची पडताळणी करावी लागणार आहे। केवळ पात्र व्यक्तींनाच रेशन मिळावे यासाठी हे केले जात आहे। तिसरा नियम आहे कुटुंबातील सदस्याची पडताळणी। काही राज्यामध्ये सर्व सिद्धपत्रिका धारकांसाठी त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची पडताळणी करावी लागेल। यात मृत्यू सदस्यांना काढून टाकणे आणि नवीन सदस्य जोडणे समाविष्ट आहे।
चौथा नियम आहे रेशनचे प्रमाण कमी करणे. काही राज्याची उच्च उत्पादन असलेल्या कुटुंबासाठी रेशनचे प्रमाण कमी केले आहे. अनुदानित रेशनचे फायदे प्रत्यक्षात गरजू लोकांपर्यंत पोहोचवावेत हे सुनिश्चित करणे त्याचा उद्देश आहे. तर पाचवा नियम असा आहे नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज. नवीन शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्हीही मार्ग पद्धतीने अर्ज करता येतो. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यादी सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, तुम्ही जे तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत ते फक्त तुमचं राशन कार्ड व आधार कार्ड हे दोनच लागणार आहेत. जर तुम्ही लिंक केलं नसेल तर आजच आधार कार्ड KYC करून घ्या आणि याला आधार कार्डला तुमचा